हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? मी पल्लवी तुमचं नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते. काल तुम्ही पाहिल्याप्रमाणे मी दुपारचं असं मस्त असं जेवण बनवलं होतं. माझा मूड खराब होता म्हणून घरातलेही शांत शांतच होते. मग त्यांना वाटलं चला यांना जरा रिफ्रेश करण्यासाठी थोडं बाहेर फेरफटका मारायला जाऊया. वातावरणही छान होतं आणि आमची जेवणंही लवकर आवरली होती. मग काय ठरलं आमचं बाहेर जाण्यासाठी. तेच आज तुम्ही ह्या ब्लॉगमध्ये बघणार आहात. कालपर्यंत मी तुम्हाला कुठं चालली हे दाखवलं होतं, पण आज तुम्हाला आम्ही नेमकं कुठे गेलो हे दिसणार आहे. तर मग चला आज आपण आजचा प्रवास आम्ही कुठे करत आहोत ते तुम्हाला मी दाखवते. पण त्याआधी मी घरामध्ये कामं आवरून घेतली, आमची जेवणं झाली. पण इथे युवीचं मात्र खेळायचं काम चालू होतं. आमचं बाकीचं आवरेपर्यंत युवीने तर सगळ्या खेळण्या बाहेर काढून ठेवल्या. ही गाडी झाली की ती गाडी, ही स्कूटर झाली की ती स्कूटर, असं त्याचं चालू होतं. त्याच्या मस्तीला तर काही सीमाच उरली नाही आणि पसारा तर त्याचा विचारूच नका. त्याला पसारा काढल्यावर इतका आनंद होतो आणि तो आपला बीपी वाढतच जातो. पण तो काही शांत बसत नाही आणि खेळण्या काढता काढता त्याच्या ज्या गप्पा असतात त्या वेगळ्याच. पण आता त्याला म्हटलं तुझं चालू दे आणि मी माझी कामं मात्र सगळी आवरून घेतली. जेवणं वगैरे करून आता तयारीला लागलो होतो. आवीची तर अजिबात इच्छा नव्हती बाहेर जाण्याची. त्याला वाटत होतं की आपण आजीकडे जावं. पण म्हटलं चल आपण जाऊन येऊ. त्याला बोललो तुलाही काहीतरी घेऊ, तुलाही काहीतरी बघायला भेटेल, म्हणून तो येण्यासाठी तयार झाला. नाहीतर त्याला काही शॉपिंग करायला आवडत नाही आणि लेडीज बोललं तर त्याला खूपच कंटाळा येतो. तो शॉपिंग करण्यासाठी नेहमी कंटाळा करत असतो. त्याचा अजिबात आवडीचा विषय नाही येतो. मग काय घेतलं मी पटपट आवरायला. एकतर माझे केस इतके मोठे आहेत ते लवकर बसतही नाही आणि त्यात मी ते धुतले होते. मग काय वेळच लागणार होता म्हणून सर्वात आधी स्वतःचंच आवरायला घेतलं. मस्त असं स्वतःचं थोडं पॅम्परिंग करून घेतलं. मला बघून मुलंही त्यांचे केस करायला सुरुवात झाली. मग काय नंबरच लागले. छोटे मिया झाले तर बडे मिया लगेच आले त्यांच्या पाठोपाठ आणि तेही त्यांची शायनिंग मारायला सुरुवात केली. मस्त असं मुलांनी आपापलं आवरून ते तयार झाले. काही का होईना कसं बसं म्हणून आवीला पण तयार केलं होतं. दादाबरोबर आवीची काहीतरी दंगामस्ती आणि तू मेमे चालू होती. दादा एक बोलला का युवी त्याचं दुसरं बोलत होता. असं करून पप्पांना मस्त पोच द्यायची कामं चालू होती. मग काय मीही घेतलं माझं आवरून आणि घेतलं आपली बॅग. लहान मुलं म्हटली की 2-4 गोष्टी वाढतच असतात आणि त्यात आता सतत गारवाही बाहेर वाटतो. त्यामुळे गाडीवर मुलांना हवा लागायला नको म्हणून काही ना काही त्यांच्यासाठी घेऊनच जावं लागतं. आजचा आपला प्रवास सुरू होतो तो घरापासून. आपण आज जाणार आहोत डीमार्टमध्ये खरेदी करण्यासाठी. पण हा फक्त शॉपिंगचा व्हिडिओ नाही हा प्रवास असेल मज्जा, गप्पा, मस्ती आणि आपल्या आवी युवीची धमाल मस्ती आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. चला तर मग वेळ न घालवता निघूया आपण आपल्या प्रवासाला. घरातून निघालो आणि रस्त्यातील वातावरण खूपच छान होतं. प्रवास करताना आम्ही गप्पा मारत होतो. आज काय काय घ्यायचं होतं याची आमची यादी चालू होती. ह्या दरम्यान आवी युवी यांची मस्ती सुरू होती. आवी तर मस्त धमालच करत चालला होता. कारण इतकं फ्रेश वातावरण बाहेर होतं की बस, आणि मस्त असं हवाही सुटली होती. कधी त्यांचं गाणं म्हणायचं चालू होतं तर कधी युवीची आरशात बघून शायनिंग मारायचं कामं चालली होती. आवी काही गाणं म्हणत असला की युवांश त्याला दादा दादा म्हणून आवाज द्यायचा. मग काय एकमेकांची चिडवाचिडव एकमेकांना आवाज देणं सुरूच होतं. थोड्याच वेळात आम्ही डीमार्टला पोहोचलो. आत गेल्यावर सर्वप्रथम गर्दी बघून म्हटलं बापरे आजही गर्दी.
मग काय, गेलो आणि गाडी पार्क केली. गाडी पार्क केल्यानंतर मग काय, झाली ट्रॉलीची शोधाशोध सुरू. कारण इकडे खूपच गर्दी असल्यामुळे ट्रॉल्या लोक बाहेरच सोडून जातात. त्यामुळे आम्ही आधी म्हटलं चला आधी ट्रॉली बघूया, म्हणजे युवंशला ट्रॉलीमध्ये बसवता येईल. मागच्या वेळेस आम्ही गेलो होतो तर युवी काही ट्रॉलीमध्ये बसायला तयारच नव्हती. ह्यावेळेस कसं बसं त्याला म्हणून आम्ही ट्रॉलीमध्ये त्याला बसवलं, पण बसल्यानंतर त्याला जरा मजा यायला लागली. आणि आमच्या शेजारून दुसऱ्याही ट्रॉल्या जात होत्या ज्यामध्ये छोट्या बेबीजला असं ट्रॉलीमध्ये बसवलं होतं. त्यामुळे तो ह्यावेळेस बसला होता. मग काय, सगळीकडे फिरत फिरत आम्ही हे बघ ते बघ करत होतो. आम्हाला काय घ्यायचं हे कळत नव्हतं, कारण आम्ही जास्त करून आपल्या जवळच्याच किराणा दुकानांमध्ये खरेदीला जात असतो. त्यामुळे आम्हाला तर तिथून किराणा वगैरे काहीही खरेदी करायचा नव्हता. पण आम्ही ऐकलं होतं की तिकडे कपडे चांगले भेटतात, मुलांना शूज, क्रॉप्स हेही चांगले भेटतात, म्हणून आम्ही ते बघत होतो. खेळणी, टिफिन, आम्हाला ह्या गोष्टी घ्यायच्या होत्या. आणि शॅम्पू ज्यावरती ऑफर्स आहेत अशाही वस्तू आम्ही बघत होतो, म्हणून आम्ही ते घ्यायला फिरत होतो. डीमार्टमध्ये ऑफर्स असल्या की खरेदी करायला मजा येते आणि जिथे चांगली ऑफर तिथे आपली थोडी बचतही होते. मग काय, मुलांनी खेळणी बघितली. मग आता त्यांना झालं हे घेऊ की ते घेऊ. आवीचं तर सारखं चालायचं, मम्मा हे ठेवू का, मम्मा ते ठेवू का, असं चालायचं. आणि युवांशला तर एखादी वस्तू किंवा खेळणी दिसली तर तो जोराजोरात ओरडत होता. आता हेच बॉल बघा ना, क्रिस्टल, त्याचं चालू होतं, हा नाही तो नाही हा. मग काय, घेतला त्याच्या आवडीचा रंग आणि त्याला तो घेऊन खूप आनंदही झाला. आता एक घेतला होता तर मला त्याचा छोटा दिसला, म्हणून मी तो हातात घेऊन बघितला तर त्याचं होतं मम्मा मला हेही पाहिजे. असं सतत त्याचं चालू होतं. पण मग म्हटलं आता एक घेतला आहे तर दुसरा कशाला. मुलं म्हटली की बॅट बॉल, गाड्या, फक्त याचेच कलेक्शन घरामध्ये इतके होतात की बस. मला हा छोटासा कुकर खूपच आवडला होता, पण काय माहिती त्याचं झाकणच तिथे ठेवलेलं नव्हतं. पण नाही घेतला. म्हटलं नको, आपल्या जवळच्या दुकानातून घेतला भांड्यांच्या तर आपल्याला त्यांना म्हणताही येतं की याला असा प्रॉब्लेम आला आणि तसं झालं. इथे मॉलमध्ये आपण कोणाला सांगणार आहे की आपल्याला का आवडलं नाही की काय. मग काय, गेलो जार सेक्शनमध्ये आणि इथे मस्त अशा हे नवीनच बरण्या आलेल्या होत्या. मला तर खूपच आवडल्या. मग मी 2 घेऊनच टाकल्या. चेक करून घेतल्या बरं का, कारण इथे आपल्याला त्या व्यवस्थित नाही भेटल्या तर मग आपण परत त्यांना नेऊन नाही देऊ शकत ना. म्हणून मुलं असले तरी आपले कामं आपण केलेच पाहिजे. आणि मग व्यवस्थित त्या चेक केल्या आणि 2 घेऊन टाकल्या. खरेदी करत असताना आम्ही घरासाठी काही नवीन वस्तू खरेदी केल्या. गरजेच्या वस्तूंसोबत थोडंसं स्वतःसाठी काहीतरी घेत होतो, कारण कधी कधी स्वतःसाठी छोटासा आनंदही खूप महत्त्वाचा असतो. संपूर्ण खरेदी झाल्यानंतर बिलिंगसाठी रांगेत उभं राहिलो. गर्दी खूप होती म्हणून मुलं रडारड सुरू झाली होती. पण आजची खरेदी आमची छान झाली आणि त्याहूनही जास्त आम्हाला मजा खूप आली. आवी युवीने तर धमाल मस्तीच केली. अशा छोट्या छोट्या क्षणांमुळेच अधिक आयुष्य सुंदर वाटत असतं. तुम्हाला हा प्रवास आणि आमची खरेदी कशी वाटली, तसेच आवी युवीची मस्ती तुम्हाला आवडली का, हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. मग काय, निघालो घराच्या प्रवासाला अशाच छान छान आठवणी घेऊन आणि मस्त असं वातावरणाचा आम्ही आनंद घेत चाललो होतो. येताना आम्हाला मस्त असं ऊन लागलं होतं आणि पावसाचा तर पत्ताही नव्हता. पण आम्ही जसं डीमार्टमध्ये गेलो तसा बाहेर खूपच पाऊस सुरू झाला होता. पाऊस झाला आणि बाहेर आलो तोपर्यंत छान पाऊस थांबला होता आणि थोडं ऊनही पडलं होतं. युवंशला मात्र इथे झोप येत होती. त्याला बोललो मागे ये, तो तर काय ऐकायला तयार नव्हता. तो गाडीवरतीच डोळे लावायला लागला. मग काय, आम्हाला थांबावं लागलं आणि त्याला मागे घेतलं.
त्याला पुढे बसलं म्हणजे त्याला सर्व दिसतं, नाहीतर मागं आलं की त्याला काही दिसत नाही, मग तो चिडचिड करायला लागतो. युवांश झोपल्यानंतर युवांशला मागे घेतलं आणि आवी पुढे बसला. थोड्याच वेळात पुन्हा पाऊस सुरू झाला. पाऊस आणि ऊन सोबत असल्यामुळे आकाशामध्ये छान असा रेनबो दिसत होता. आवीला तर रेनबो बघून खूपच आनंद झाला. अशाच आनंदात आम्ही मस्त असं घरी आलो. तर मग तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत